भावांनो, तुम्ही जर वैजापूरला येत असाल, पंडित मिश्रा यांची शिवमहापुराण ऐका, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. राहायची व्यवस्था कशी आहे आणि इथपर्यंत कसं यायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. भावांनो, सकाळी लवकर आवरलं, गाडीला मस्तपैकी आंघोळ घालून दर्शन करून आपण डायरेक्ट निघालो पवनबाई इकडं. मस्तपैकी पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. तिथे आपले काही फॉलोअर्स पण भेटले, त्यांना पण आपण ब्लॉगमध्ये घेतले. भावांनो, असं जर कोणी रस्त्याने तुम्हाला चालताना दिसलं तर त्याला नक्की मदत करत जा. आता हा माणूस डायरेक्ट 2 किलोमीटर रुपये चालला होता कारखान्यावरती, त्याला पण आपण बसून घेतलं गाडीवरती. त्यानंतर काय आपण डायरेक्ट वैजापूरमध्ये आलो. पशाबाईचा डब्बा दिला आणि मस्तपैकी एक चहा घेतली. भावांनंतर आपण डायरेक्ट ॲग्रीमेंटसाठी आलो गोकुळबाईसोबत. ॲग्रीमेंट झालं होतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे की शिवमहापुराण कथाला जायचं कसं बस स्टँडवरतून. हे बघा, हे बस स्टँड आहे वैजापूरचं. तुम्ही जर इथं आला तर या रोडनं तुम्हाला डायरेक्ट राईट घ्यायचं आहे या साईडला. भावनो डायरेक्ट 200 मीटरवरती गेल्यानंतर तुम्हाला लाटगावची पाटी दिसेल. डायरेक्ट याच्यामध्ये जायचं आहे आणि इथून तुम्ही रिक्षानं पण जाऊ शकता. 20 रुपयाची भावांनो पैसे द्यायचे नाही, कारण की तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला रिक्षावाले 100% जास्त पैसे सांगणार आहे. भावना डायरेक्ट 2-2.5 किलोमीटर तुम्हाला जायचं आहे सरळ, आणि नंतर तुम्हाला पाट्या वगैरे पण दिसन. आणि तुम्हाला जर पार्किंग करायची आहे त्या साईडला पण पार्किंगची व्यवस्था पण दिलेली आहे. 2 रोड दिसतील. डायरेक्ट तुम्हाला लेफ्ट रोडना 100 मीटर सरळ जायचं. समोर ज्या चालली ना त्यांच्या मागे सरळ जायचं, कुठं वळायचंच नाही. डायरेक्ट पाटी दिसेल तुम्हाला 100 मीटरवरती. त्या पाटीतून गाडी घालायची आणि डायरेक्ट आपण आलो शिवमहापुराण कथामध्ये. लोक तर आजच मुक्कामी आले आणि काही काही तर बरं 2000 किलोमीटरवरतून पण आले. आता मला एक जण भेटला आहे. मी त्याला विचार, भाऊ तू कुठून आलाय? तो म्हणे मी राजस्थानवरून आलो, ते पण 2000 किलोमीटर. बघा भावांना, आता हे तुम्हाला दिसते ना विशाल भाऊ संचेती यांच्याकडे पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आहे. एवढा मोठा कार्यक्रम ते करताय आणि आपल्याला तिथे डायरेक्ट पशाबाई पण भेटला. हे बघा भावांना, व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जाता तुमच्या भावाला नक्की लाईक आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या